हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज घरात रोज शांतता राहायची, एकदम मी एकटीच राहत होती, मला बोर व्हायचं. आज सगळे घरात, तर घराचं भरले भरल्यासारखं वाटतंय. सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटतंय. इथं चहा ठेवला आहे आत्यांसाठी, इथं दादा आणि बाबासाठी चहा ठेवला आहे. आणि आत्यांचं चालू आहे सामान काढायचं काम. काय ते शेवभाजीसाठी आणले. आमचे हे म्हणताय की सगळे घरी आले तर घर नुसती गर्दी गर्दी वाटते. आम्ही होतो तर कसं शांत वाटत होतं हे ना. हां तुम्ही नव्हते तेव्हा असं मोबाईलवर रील पाहत बसता येत होतं का? सकाळी आंघोळ करावं लागायची, देवण आणावं लागायचे, दूध आणायला जावं लागायचं, वावरातलं काही काम असलं ते करावं लागायचं. असे रील पाहायला भेटत होते का? आणि म्हणते का गर्दी झाली. कानासाठी बा आजीने काय काय आणलेलं आहे. हातातले आणले हे महाकालचे, परत पायातले, परत अजून काय आणलं रे दादू? बॉल आणला, अजून हा एक लाईटचा बॉल आणला, अजून काय काय आणलं रे? ड्रेस आणले व एका पोराला, लय मज्जा आहे. सासूबाईंचं आम्ही त्यांनी काय काय आणले सगळं पाहून घेतलं. तसं काही पाहिलेलं होतं काल, पण आज सगळी पिशी उचकली आम्ही. हे ना गपचूप गपचूप. हां हे तोरण लई छान आहे बरं का. हे बघा असं शंख शिंपल्यांचं बनवलेलं तोरण सारखं वाटतंय ना. पण हा साईड माळा. हे बघा असे इथं अशी अटकवायची. म्हणून पोरांना ह्या वेळेस कुर्ता आणि धोतर आणलेलं आहे. मागं सारखा छान दिसते. फेटा बांधला ना तर तुम्ही कीर्तन करायला उभे राशान. खरंच छान दिसते. सुनील महाराज जाधव आले. घरातून टोपी घेत नवी गप्पा मारायच्या होत्या म्हणून आम्हाला घरात इतकं रडू येत होतं की बस. आणि आता चिकू दिसतोय ना तर लगेच त्याला चालू आहे. झाले बघ किती आनंद झालेला आहे आम्हाला. मला माहित होतं दादू. आजी आजी आम्ही काकीला शोधायला गेलो, काकीच नाही रूम मध्ये. मग काकी गेली हो शॉपिंगला. म्हणलं काकी आता दुसरी काकी आणावं लागत. लगेच दुसरी काकी घाबरला नाही, लगेच तयारीत होतो. लगेच दुसऱ्या काकीची तयारी केली. ही शोधायची लांबच राहिली. पहिली दुसरी पाहू. काकाचं काही नाही हो, कानाला दुसरी काकी लागेल. बरोबर. हा बरोबर सत्य काकाचं सारं सत्यच राहतं की दादू. अशा गोष्टी हा ना. एवढी काय झालं आत्यांना मॅगी खायची. काळी काळी जरद दिसू राहिली तू याच्यात. आता अजून बी हा आता दिसली. काय झालं आत्यांना मॅगी खायची झाली. तर म्हटलं सगळेच थोडी थोडी मॅगी खाऊ. यांना पण भूक लागली. कापता बोट कापशील इकडे. एकच काम कर. मी सांगते ना. तर मग यांना म्हटलं मॅगी होत तर भेळ एन्जॉय करा, कारण मी भेळ ताटात घेतली होती. मग ते म्हणे एन्जॉय करायची तर कांदा टोमॅटो पण दे. म्हटलं नाही आता मॅगीच खाऊ आपण. आणि मी मॅगीसाठी कांदा टोमॅटो कट करत होते. त्यांना वाटलं माझ्यासाठी दिली. ते म्हणजे अगं बाद झालं दे ना तेवढा. म्हटलं मी तुमच्यासाठी नाही करते, मॅगीसाठी करते. इतका पोपट झाला ना की बस. म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओत पाहिलं ना, पोपट केला मी केक देतानी. बदला त्याचं कारणच ते. त्या काय म्हणल्या? हा बोला. हा ना बाई काय सांगावा. ए टकलुली, आता तुम्ही असताना आमच्या टकलुलीला चावायला गोष्टी आणलेल्या आम्ही. कातू चावीत राहत होतो. हो मस्त अशी मॅगी खाऊशी वाटली ती सगळ्यांनाच. तर अशी मस्त मॅगी बनवली. तर आत्यानी काय काय शॉपिंग केली काल आपण बघू. तर पहिले तर आमच्या दोघींसाठी हे ड्रेस आणले. दाखवते मी तुम्हाला. दीदी इकडे या थोडे.
हे बघा दीदींचा असा आहे, आमची सेम सेमच आहे. आणि थोडस चेंजेस आहे. आणि श्रुतीचा असा आहे. सेम फक्त थोडे थोडे चेंजेस आहे, कलर वगैरे सेम. बाकी सगळं सेम आहे. आणि आता तू आत्यांची साडी दाखव पहिले. आणि आता ते माहेश्वरला गेले होते, तर ही माहेश्वरी सिल्क साडी. माहेश्वरी सिल्क साडी इतकी छान आहे, आम्हाला तर इतकी आवडली ना. मस्त आहे. मी तेच म्हणत होतो, आता कधी म्हणते अहो काका एवढं नका ना हसत जाऊ. हसले अगो बाई मोठे डचकलं. आम्ही सगळे शॉपिंग पाहतोय, तर दादूला वाटलं मला पण पाहिजे म्हणून. खाली ठेवलं दादूला. त्याच्यात तुम्ही मोठ्याने पण हसले. हा आणि अजून एक घेतली ही एक, आणि ती आणि हे बघा ही एकदम मस्त आणि इतकं भारी ना कापड. आम्हाला दोघींना तर लय आवडली. 3,500 हा ना. हा माहेश्वरी थोडे महागच असते. आम्ही माग पण आणल्या होत्या, जेव्हा आम्ही सगळे फिरायला गेलो होतो तिकडे उज्जैनला, तेव्हा आणल्या होत्या. हा हा आता रेट कमी झाले असं असं काही असं. हा असू शकतं. आणि अजून काय होतं अजून एका कानासाठी पोरांना अरे हा यांच्या दोघांची कुर्ती आहे. यांच्यासाठी धोती पण आणली दोघांसाठी, जी की सकाळी त्यांनी घातली होती, तुम्ही बघितलंय. आणि 2 कुर्ते आणली. हा एक आहे, हा एक म्हणजे दादांसाठी एक आणि यांच्यासाठी एक, असे त्यांना 2 कुर्ते आणले. दरवेळेस आमच्यासाठी आणत असते आत्या, पण ह्यावेळेस म्हणे माझ्या मुलांना बी घेते, ते बिचारे तसेच राहतात. म्हणजे मुलांना घेण्यासाठी असं काही नसतंच ना जास्त. काहीच नाही राहत. त्यामुळं कुर्ते होते तर कुर्ते घेतले. आणि श्रीजाने तर यायला ना काल आली, मग श्रीजाचं देऊन टाकलं. हा हा आणि आता रेवाचा श्रीजाला आणि दिवाला घागरे आणले. श्रीजाचा तर दिलाय, पण हा दिवाचा आहे. त्यांना पण असे क्यूट क्यूट घागरे आणले. छोटू छोटू. ही बघा. आणि अजून हार हार हे मोत्याचे गळ्यातले पण आणले, ते पण हे मस्त आहे. मला पर्सनली खूप आम्हाला आवडले खूप हे हार. आवडले. खूप छान आहे. म्हणजे असं ओरिजिनल मोती वाटतं. तो ओरिजिनल नाही पण तशासारखेच आहे. फोन करून सांगू का? काय कोणाला मोरी? हा बघ. हा का बरं. त्याला अशी वरतून त्याचं हे नाही जाणार, लवकर खराब नाही होणार. तर अशी काहीतरी शॉपिंग आहे. बाकी बांगड्या वगैरे आणि करंडे ते बरंच काय काय आणलेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टी घरात वापरण्यासाठी. पण हे जे कपड्यांची जी शॉपिंग होती ती खरी मेन आहे सगळ्यांसाठी. तर ती शॉपिंग दाखवलेली आम्ही. तुम्हाला कशी वाटली शॉपिंग कमेंट करून नक्की सांगा. कमेंट करा. आम्ही हो ड्रेस तर मला खूपच आवडले आहे. लाईट वेट आहे एकदम. हो. आणि डिझाईन मस्त आहे एकदम. आणि फिटिंगची पण बिलकुल गरज नाही. हे मस्त आहे. तर आमचा स्वयंपाक चालू आहे. बाकी शॉपिंग तर सगळी पाहून झाली. आता स्वयंपाकाची तयारी करायची. आज आम्हाला बनवायची कोरडी मेथीची भाजी आणि चपात्या. मग अशी सगळ्यांनी मॅगी खाल्ली, कोणाला भूकच नाही राहिली. मग म्हटलं मेथीची भाजी आणि चपातीच बनवते. तर इथं मी आज कांदा टाकून मेथी करणार आहे. आमच्या राधिका दिदी ना त्यांची रेवा बघा, डान्स बघा तिचा. स्टेप तर एकदम भारी. हे आलं रे, एक पोरगा आलं रे, झोपी झाली रे, एका पोराची झोपी झाली रे इतक्यात. गुड मॉर्निंग. लगेच हसत घेऊन हिंडायला पाहिजे फक्त, आहे ना. लाजला लाजायचं फक्त, आहे ना. लाजला लाजला लाजला. खोडीच किती वेळ झोपलो काका? चक्क 15 मिनिटं. तुम्ही म्हणता मी झोपत. मग चला इथे या.
याला पाव वरती आल्यावर किती आनंद होतो. हो पप्पा बाजूला हो, याची माझ्या पायाला लाईट पाहिजे ना, पप्पाला सांगतोय बाजूला. पप्पा बाजूला हो, पप्पा दादू सांग त्यांना. आवाज दे पप्पाला, बाजूला आहे मला. पप्पा लाईट पाहिजे इतकी धडपड चालू आहे की बस.